नमस्कार मित्रांनो, आता या चॅप्टरचा आपण शेवटचा पॉईंट घेऊ, ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन आपण जे बघितले त्यांचं ॲप्लिकेशन काय, त्यांचा उपयोग काय, ठीक आहे, तर ते बघू आपण. आता बघा, तसे ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन आपलं 9वी मध्ये पण झालेलं आहे, ठीक आहे. 9th स्टँडर्डमध्ये पण असं एक चॅप्टर होता, त्याच्यामध्ये पण आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे, ठीक आहे. ते कसं होतं, ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये कसं असतं, वर्ड प्रॉब्लेम दिलेला असतात. द सम ऑफ टू नंबर्स इज 10 अँड द डिफरन्स ऑफ टू नंबर इज 6, असं काहीतरी एक्झाम्पल दिलेलं असतं वर्डमध्ये. त्यांच्यापासून इक्वेशन बनवायचे, ते सॉल्व्ह करायचे आणि व्हॅल्यूज काढायचे. हे पण सेम तसंच आहे. यांना सॉल्व्ह करण्यासाठी ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनवर शी रिलेटेड एक्झाम्पल जे आहेत, ठीक आहे, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स, त्यांना सॉल्व्ह करण्याची 3 स्टेप्स आहे. पहिली स्टेप आहे, फिक्स 2 व्हेरिएबल्स फॉर 2 अननोन क्वांटिटीज विच आर टू बी डिटरमाइंड. जे 2 अननोन क्वांटिटीज आहे, अननोन क्वांटिटीज म्हणजे काय, जे 2 गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहे क्वेश्चनमध्ये, फाइंड द नंबर्स किंवा फाइंड द प्रेझेंट एज ऑफ सन अँड फादर, असे जे 2 अननोन क्वांटिटीज आहे त्यांच्यासाठी 2 व्हेरिएबल फिक्स करायचे. त्यांच्यासाठी 2 व्हेरिएबल फिक्स करायचे. पहिल्या क्वांटिटीसाठी पहिला एक व्हेरिएबल, दुसऱ्या क्वांटिटीसाठी दुसरा व्हेरिएबल. मग ते व्हेरिएबल तुम्ही काही वापरा, एक्स वाय वापरा, पी क्यू वापरा, ए बी वापरा, एम एन वापरा, ठीक आहे. कोणताही व्हेरिएबल तुम्ही 2 व्हेरिएबल त्यांच्यासाठी फिक्स करा. लक्षात, जे 2 अननोन क्वांटिटी आपल्याला काढायचे आहेत त्यांच्यासाठी व्हेरिएबल फिक्स करा. सेकंड, फॉर्म सायमल्टेनियस इक्वेशन फ्रॉम दीज 2 व्हेरिएबल्स बाय युजिंग द कंडिशन्स गिवन इन द प्रॉब्लेम. याच्यामध्ये आता सर्वात महत्त्वाची स्टेप आहे सेकंड. ही स्टेप जर जमली तर आपल्याला पुढचा इक्वेशन सॉल्व्ह करता येतो. लक्षात, तर बघा याच्यामध्ये कसं आहे, प्रॉब्लेम मध्ये काही कंडिशन्स दिलेले असतात, ते फक्त आपल्याला ओळखता यायला पाहिजे. कंडिशन्स कशी, सम ऑफ 2 नंबर्स इज 10, डिफरन्स ऑफ 2 नंबर्स इज 6, ठीक आहे, किंवा फर्स्ट पर्सन म्हणजे सन्स एज इज लेस बाय 8 ट्वाइस द एज ऑफ फादर, ठीक आहे. अशा प्रकारचे काही कंडिशन्स असतात, त्या कंडिशन्सवर ओळखायचे, त्यांच्यापासून लिनियर इक्वेशन बनवायचे. लक्षात, फॉर्म सायमल्टेनियस इक्वेशन फ्रॉम दिस 2 व्हेरिएबल्स बाय युजिंग कंडिशन्स गिवन इन द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मध्ये जे कंडिशन दिलेले आहेत, ठीक आहे, त्यांचा वापर करून, त्यांना ओळखून, व्हेरिएबलचा वापर करून काय करायचे, सायमल्टेनियस इक्वेशन बनवायचे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. इक्वेशन जर बनवता आले तर आपल्याला पुढे सॉल्व्ह करता येईल. इक्वेशन जर चुकले तर पूर्ण क्वेश्चन तुमचा, पूर्ण आन्सर चुकून जाईल, ठीक आहे, म्हणजे पूर्ण मार्क जातील. आणि शेवटचा आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन अँड फाइंड द अननोन व्हेरिएबल्स. जे एक्स वाय व्हेरिएबल किंवा ए बी व्हेरिएबल आपण जे मानलेले आहे, ठीक आहे. तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे 4 मेथड आहेत. त्यापैकी तुम्ही सर्वात सोपी मेथड म्हणजे एलिमिनेशन मेथड यूज करायची. लक्षात, एलिमिनेशन मेथडनं सहसा सॉल्व्ह करतात. तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि ते अननोन व्हेरिएबलचे व्हॅल्यूज काढायचे, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही आन्सर काढलं म्हणजे तो 2 रिक्वायर्ड नंबर्स आर 8 and 2, ठीक आहे. अशा प्रकारे हे 3 स्टेप आहे. 3 स्टेपनुसार आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन जे वर्ड प्रॉब्लेममध्ये विचारले जातात, लक्षात, तर ते आपण ते सॉल्व्ह करू शकतो. परत एकदा पाहून घेऊ. फिक्स 2 व्हेरिएबल्स फॉर 2 अननोन क्वांटिटीज विच आर टू बी डिटरमाइंड. जे 2 अननोन क्वांटिटीज आहेत, ठीक आहे, जे आपल्याला काढायचे आहेत, फाइंड करायचे, मग ते नंबर असतील, फादर सनची प्रेझेंट एज असतील, ठीक आहे, लक्षात, किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटर असतील. तर असे जे अननोन क्वांटिटीज आहेत त्यांच्यासाठी 2 व्हेरिएबल फिक्स करायचे, ठीक आहे. फॉर्म सायमल्टेनियस इक्वेशन फ्रॉम दिस 2 व्हेरिएबल्स बाय युजिंग कंडिशन्स गिवन इन द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मध्ये जे कंडिशन आहे ते फक्त ओळखता यायला पाहिजे. त्या कंडिशनचा वापर करून 2 व्हेरिएबल पासून इक्वेशन बनवायचे, ठीक आहे. इक्वेशन बनवायचे. त्यानंतर थर्ड स्टेप आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन अँड फाइंड द अननोन व्हेरिएबल्स. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आणि अननोन व्हेरिएबल फाइंड करायचे. हे 3 स्टेप आहे, महत्त्वाचे आहे, ठीक आहे. आता आपण हे एक्झाम्पल वरून समजू. एक एक्झाम्पल आपण घेऊ. बघा, एक्झाम्पल घेऊ. हे एक्झाम्पल एकदम बेसिक आहे. हे फक्त काय स्टेप समजण्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतोय. असे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेटमध्ये नाही आहे. हे एक्झाम्पल 9वीचे आहे, ठीक आहे.
द सम ऑफ टू नंबर्स इज 10 अँड देअर डिफरन्स इज 6. देन फाइंड द नंबर्स. दोन नंबरची सम 10 आहे, ठीक आहे, आणि त्यांचा डिफरन्स 6 आहे, तर ते नंबर फाइंड करा. हे एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, बेसिक एक्झाम्पल आहे, ठीक आहे. असे एक्झाम्पल 10वी मध्ये नाही आहे, याच्यापेक्षा ॲडव्हान्स एक्झाम्पल आहे 10वी मध्ये. आलं लक्षात? ठीक आहे. तर आता बघा आपण स्टेप बाय स्टेप हे समजून घेऊ. आता याच्यामध्ये म्हणणं कसं आहे, द सम ऑफ टू नंबर्स इज 10. दोन नंबर्स, ठीक आहे, दोन संख्या त्यांची बेरीज किती आहे 10 अँड द डिफरन्स इज 6. आणि त्यांची फरक म्हणजे त्यांची वजाबाकी किती आहे 6. देन फाइंड द नंबर्स. तर नंबर फाइंड करा. ते नंबर कोणते? आता किती नंबर इथे विचारलेले आहे 2. तर हे 2 नंबर झाले अननोन क्वांटिटीज. ते 2 नंबर काय झाले जे आपल्याला फाइंड करायचे ते अननोन क्वांटिटीज, जे पहिल्या स्टेप मध्ये आपण लिहिले होते. तर पहिली स्टेप काय आहे, त्यांच्यासाठी व्हेरिएबल फिक्स करायचे. म्हणजे पहिला नंबर x मानू, दुसरा नंबर y मानू, ठीक आहे. तर म्हणजे ते मानायचं आपण. लेट द फर्स्ट नंबर be x and the second number be y. फर्स्ट नंबर आपण x मानू आणि सेकंड नंबर y मानू, ठीक आहे. आता याच्यामध्ये असं सपोज कन्सिडर करू की x हा मोठा आहे, y हा लहान आहे. आता मोठा लहान का? डिफरन्स काय आहे 6 आहे. डिफरन्स 6 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. डिफरन्स पॉझिटिव्ह कधी असतो, जेव्हा आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो तेव्हा, ठीक आहे. तर हे x मोठा मानू आणि y लहान मानू. आता बघा याच्यामध्ये आता सेकंड स्टेपवर येऊ आपण. सेकंड स्टेप महत्वाची आहे. सेकंड स्टेप मध्ये कंडिशन ओळखता यायला पाहिजे. कंडिशन म्हणजे याच्यामध्ये असे अटी असतील, असं म्हणजे रेग्युलर याच्यामध्ये असतं इफ देन, जर तो असं केलं तर असं होईल. तर अशी कंडिशन नाही. कंडिशन म्हणजे याच्यामध्ये नेमकं दिलेलं काय, नंबरशी रिलेटेड काय काय दिलेलं आपल्याला, ते म्हणजे कंडिशन्स. ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. पहिली, द सम ऑफ टू नंबर्स इज 10. दोन नंबर जे आपण x y मानलेले आहे त्यांची बेरीज किती आहे 10. त्या कंडिशन वरून आपल्याला इक्वेशन बनवायचे. आता पहिला नंबर x, दुसरा नंबर y, या दोघांची सम किती दाखवलेली आहे 10. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन वरून दोन्ही नंबरची बेरीज किती आहे 10, म्हणजे x प्लस y इक्वल टू 10. झालं पहिलं इक्वेशन, त्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. x प्लस y इक्वल टू 10. दोन नंबरची बेरीज किती आहे 10. आता याच्यामध्ये बघा काही शब्द आहेत, ठीक आहे, इज, वॉज, विल, वुड, ठीक आहे. त्यानंतर मोर दॅन किंवा टाइम्स, लेस दॅन, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, या सर्वांचा अर्थ मी सांगणार आहे एक्झाम्पल संपल्यावर, ठीक आहे. त्याचे काहीतरी मिनिंग असतात, ते त्यांचं मिनिंग काय असतं सिम्बॉल मध्ये ते पण सांगणार आहे. पण ते आधी हे बघून घ्या. दोन नंबरची सम 10 दाखवली, ठीक आहे. देअर डिफरन्स इज 6. आता त्यांचा डिफरन्स, सेकंड कंडिशन काय आहे, त्यांचा डिफरन्स आहे 6. फ्रॉम सेकंड कंडिशन डिफरन्स, आता मी काय म्हटलं होतं, x हा आपण मोठा मानू, y लहान मानू, म्हणजे x मायनस y इक्वल टू 6. इक्वेशन 2, ठीक आहे. सम किती आहे 10, डिफरन्स किती आहे 6, x मायनस y इक्वल टू 6. दोन इक्वेशन तयार झाले, x प्लस y इक्वल टू 10, x मायनस y इक्वल टू 6. हे झाले सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप आहे, हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि व्हॅल्यू काढायची, ठीक आहे. आता हे प्लस y मायनस y एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करा. दोघं आपण ऍड करू, साइन ऑपोजिट आहे म्हणून. ऍडिंग इक्वेशन 1 and 2, x प्लस y इक्वल टू 10 आणि x मायनस y इक्वल टू 6. हे ऍड करा. x प्लस x 2x प्लस y मायनस y कॅन्सल. 10 प्लस 6 16. therefore x इज इक्वल टू 2, इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे या डिवाइड होतील. x इक्वल टू 16 अपॉन 2. therefore x इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 8 जा 16. x इज इक्वल टू 8. आता हे x इज इक्वल टू 8 तुम्ही दोघांपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकू शकता. पुटिंग x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाक.
इक्वेशन 1 आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू टाकली 8 प्लस वाय इज इक्वल टू 10. प्लस 8 आहे तिथे घ्या, मायनस होतील 10 minus 8, therefore y is equal to 2. x is equal to 8, y is equal to 2. आता जनरली आपण जे इक्वेशन सॉल्व्ह करायचे जे 1.1 मध्ये 1.2 मध्ये असे इक्वेशन सॉल्व्ह करायचे त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्स वाय इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन हे फायनल आन्सर लिहून द्यायचे. याच्यामध्ये असं नाही आहे. याच्यामध्ये काय असतं, वर्ड प्रॉब्लेममध्ये ज्या लँग्वेजमध्ये ज्या शब्दांमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत त्या शब्दांमध्ये उत्तर लिहायचं. फाइंड द नंबर्स, नंबर फाइंड करा. ते नंबर कोणते कोणते मानले होते, पण पहिला नंबर एक्स मानला होता, दुसरा नंबर वाय मानला होता. म्हणते पहिला नंबर 8 आला, दुसरा नंबर वाय आला. म्हणजे आपले रिक्वायर्ड नंबर कोणते कोणते आहे, 8 आणि 2. देअरफॉर the required numbers are 8 and 2. या फक्त एका वाक्याला 1 मार्क असतो. लक्षात, 3 किंवा 4 मार्कांना हा क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, तर या शेवटच्या स्टेपला शेवटच्या लाईनना 1 मार्क असतो. जर तुम्ही सर्व काही लिहिलं आणि शेवटची लाईन जर लिहिली नाही तर तुमचा 1 मार्क चालला जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असतात. आता आपण थोडे ॲडव्हान्स लेवलचे एक्झाम्पल घेऊ. हां, तुम्ही सांगत होतो. ठीक आहे, काही वर्डचे मिनिंग, ते वर्डचे मिनिंग कसे बघा. बऱ्याच वेळा याच्यामध्ये आपल्याला कंडिशन समजत नाही, इक्वेशन बनवता येत नाही. ते फक्त काही शब्दांमुळे इज, वॉज, विल, वुड, ठीक आहे, टाइम्स, ग्रेटर, मोर, लेस, स्मॉलर अशा शब्दांमुळे. तर बघा यांची मिनिंग सांगतो. शब्दांची मिनिंग इज, वॉज, विल, वुड, ठीक आहे, असे जर शब्द आले तर यांचा मिनिंग सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असतो इक्वल टू. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये त्यांचा मिनिंग काय असतो, जेव्हा आपण इक्वेशन बनवतो त्याच्यामध्ये त्यांचा मिनिंग काय असतो, इक्वल टू. जसं इथे बघा, द सम ऑफ 2 नंबर्स इज. इज म्हणजे कोण, इक्वल टू म्हणजे 2 नंबरची सम किती आहे, 10 आहे. आहेचा अर्थ इथे इक्वल टू झाला. ठीक आहे, इजचा अर्थ इथे इक्वल टू झाला. तसा वॉज पण होऊ शकतो. ठीक आहे, 4 years ago माय एज वॉज. ठीक आहे, 4 वर्षाआधी माझा एज होते तसे वॉज. विल, आफ्टर 4 years माय एज विल बी. ठीक आहे, माय एज वुड बी, अशी विल, वुड, यांचा सर्वांचा अर्थ कसा होईल, इक्वल टू. लक्षात, हे गोष्ट नोट करून ठेवायची. त्यानंतर काही शब्द असे येतात, मोर किंवा ग्रेटर. फर्स्ट नंबर इज मोर दॅन 8 सेकंड नंबर, किंवा फर्स्ट नंबर इज ग्रेटर बाय 8 बाय सेकंड नंबर. ठीक आहे, तर असे शब्द येतात. मोर, ग्रेटर, तर याचा अर्थ असतो प्लस, म्हणजे जास्त, 8 ने जास्त, 10 ने जास्त, 3 ने जास्त. ठीक आहे, मोर बाय 3 म्हणजे 3 ने जास्त, ग्रेटर बाय 3 म्हणजे 3 ने मोठा, मोठा म्हणजे प्लस. ठीक आहे, तर मोर किंवा ग्रेटर जर शब्द आले तर प्लस. त्यानंतर लेस किंवा स्मॉलर. लेस किंवा स्मॉलर, तर यांचा अर्थ असतो मायनस. ठीक आहे, यांचा अर्थ काय असतो, मायनस. आता सम, डिफरन्स हे तर आपण जनरली ओळखू शकतो, पण मोर, ग्रेटर, लेस, स्मॉलर असे जर शब्द आले तर मोर ग्रेटरचा अर्थ असतो प्लस किंवा लेस स्मॉलरचा अर्थ असतो मायनस. तर असे काही आहे सिम्बॉलिक तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तुम्ही हे लिहू पण शकतात. तसं तुम्ही तुम्हाला नोट्समध्ये लिहून देणारच आहे, PDF मध्ये. अच्छा, आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. ठीक आहे, आता एक ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी टेक्स्ट बुक पेज नंबर 21. ठीक आहे, सार्थक आणि साक्षीचा एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल काय आहे, म्हणजे दिलेले जे स्टेटमेंट असतात, कंडिशन्स असतात, त्यांच्यावरून इक्वेशन बनवायचे. लक्षात, तर बघा त्याच्यामध्ये सर्वात पहिले एक मोठा बॉक्स आहे. त्यामध्ये पहिला आहे आय एम सार्थक, म्हणजे एक सार्थक नावाचा मुलगा आहे. ठीक आहे, माय प्रेझेंट एज इज X years. सार्थक नावाचा जो मुलगा आहे, ठीक आहे, त्याचं प्रेझेंट एज म्हणजे आजचं वय. आज रोजीचं वय किती आहे, X years. X इतकं वर्ष त्याचं वय आहे, आजचं वय. दुसरी व्यक्ती आहे आय एम साक्षी. साक्षी नावाची एक मुलगी आहे.
माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स, तिचं प्रेझेंट एज आहे वाय इयर्स, म्हणजे आजचं वय तिचं वाय इयर्स आहे. ठीक आहे. आता बघा एक एक बॉक्स दिलेला आहे, म्हणजे 3 बॉक्स दिलेले आहे, 3 वेगवेगळे कंडिशन्स दिलेले आहेत, त्यांच्यावरून आपल्याला इक्वेशन लिहायचे. लक्षात. पहिलं बघू, द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25. सार्थक आणि साक्षी यांचं प्रेझेंट एजची सम आहे 25. आता प्रेझेंट एज आपण बघितलंय, सार्थकचं प्रेझेंट एज x इयर्स आहे, साक्षीचं प्रेझेंट एज y इयर्स आहे, म्हणजे त्यांच्या प्रेझेंट एज आज रोजी जितकं वय आहे त्यांची बेरीज किती आहे 25. ठीक आहे. म्हणजे असं इक्वेशन कसं येईल, सार्थकचं प्रेझेंट एज प्लस साक्षीचं प्रेझेंट एज इक्वल टू 25, x प्लस y इक्वल टू 25. समजलंय. पुढे, सार्थक्स एज इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. आता हे स्टेटमेंट समजणं खूप महत्वाचे आहे. सार्थक्स एज इज, सार्थकचा वय इज मी काय सांगितलं होतं इक्वल टू, म्हणजे सार्थकचा एज इक्वल टू लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीच्या वयाच्या दुप्पट पेक्षा 8 ने कमी. अर्थ समजून घ्यायचा, साक्षीच्या वयाचा दुप्पट पेक्षा 8 ने कमी कोणाचं वय आहे, सार्थकचं. आता सार्थकचं एज किती आहे x. ठीक आहे. इज म्हणजे इक्वल टू लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीच्या एजच्या डबल पेक्षा 8 ने कमी, म्हणजे पहिले साक्षीचा वय डबल करायचं, डबल म्हणजे दुप्पट, 2 ने मल्टिप्लाय करायचा. हा अजून एक सांगतो तुम्ही, टाइम्स किंवा डबल ट्रिपल असे काही शब्द येतात. ठीक आहे. तर टाइम्सचा अर्थ असतो मल्टिप्लाय, 2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स 5 टाइम्स 10 टाइम्स. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असतो दुप्पट, तिप्पट, 4 पट, 5 पट, 10 पट, पट अशा टाइम्स हा शब्द आला तर आपण काय करतो मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. म्हणजे 4 टाइम्स जर आला असा शब्द 4 टाइम्स, त्याचा अर्थ असतो 4 into. आलं लक्षात. ठीक आहे. तर बघा, साक्षीचं वयाचं दुप्पट करा आणि त्याच्यातून 8 वजा करा. साक्षीचं वय दुप्पट जर केलं तर 2y आणि -8, म्हणजे इथं काय आलं x इक्वल टू 2y -8. सार्थक्स एज इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीच्या एजच्या दुप्पट पेक्षा 8 ने कमी कोणाचं वय, सार्थकचं. आता याचा लिनियर इक्वेशन मध्ये आपण कन्वर्ट करू. देअरफॉर हा फक्त 2y इकडचा इकडे घ्या, म्हणजे x ॲज इट इज, तो प्लस 2y इकडे -2y येईल आणि इकडे -8. हे झालं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. -8 काय केलं, फक्त तिकडचा 2y इकडे आणला, तो -8 तिकडे ॲज इट इज. आता हे महत्वाचं, आता हे खूप मोठं दिसतंय. 4 years ago साक्षीज एज वॉज 3 years लेस दॅन सार्थक्स एज ॲट दॅट टाइम. जर मोठा इतका शब्द समजत नसेल तर काय करायचे, छोटे छोटे पाठ करायचे. 4 years ago म्हणजे 4 वर्ष आधी, म्हणजे आजपासून 4 वर्ष आधी. साक्षीज एज वॉज, साक्षीचं वय 3 years लेस दॅन सार्थक्स एज. 4 वर्ष आधी साक्षीचं वय सार्थकच्या वयापेक्षा कितीने कमी आहे, 3 वर्षाने कमी आहे ॲट दॅट टाइम, त्या टायमाला. ठीक आहे. म्हणजे 4 वर्ष आधी साक्षीचं वय सार्थक पेक्षा 3 वर्षाने कमी होता. सार्थक पेक्षा 3 वर्षाने काय होता, कमी होता. ठीक आहे. आता 4 वर्ष आधी म्हणजे आज प्रेझेंट आहे, 4 वर्ष आधी, आता समजा माझं वय आज 29 आहे. ठीक आहे. तर 29, तर 4 वर्ष आधी ॲगो, 4 वर्ष आधी माझं वय किती असेल, 33 का 25, ऑब्विसली 25, म्हणजे आपण 4 वर्ष मागे जातोय. बरोबर, 4 वर्ष मागे जातोय. म्हणजे आता समजा 4 years ago साक्षीचा एज काय असेल, साक्षीचा एज होईल y -4, म्हणजे प्रेझेंट एज पेक्षा 4 ने कमी होईल. ठीक आहे. मग सार्थकचा एज काय येईल, x -4, प्रेझेंट एज पेक्षा 4 ने कमी. ठीक
ठीक आहे. आता हे झालं त्यांचे 4 वर्ष आधीचं वय. ठीक आहे, 4 वर्ष ॲगो झाला. पुढे साक्षीज एज वॉज 3 years लेस दॅन सार्थक्स एज. साक्षीचं वय सार्थकच्या वयापेक्षा 3 ने कमी होतं. ठीक आहे, म्हणजे साक्षीज एज वॉज म्हणजे y - 4 इज इक्वल टू साक्षीचं 4 वर्ष अगोदरचं वय वॉज म्हणजे इक्वल टू, ठीक आहे, 3 years लेस दॅन सार्थक्स एज ॲट दॅट टाइम. म्हणजे त्यावेळेच्या सार्थकच्या वयापेक्षा कितीने कमी होता? 3 वर्षाने कमी होता. ठीक आहे, म्हणजे y - 4 इक्वल टू x - 4 - 3. सार्थकच्या त्यावेळेचं जितकं वय असेल त्याच्यापेक्षा 3 ने कमी होतं म्हणजे -3. ठीक आहे, आता याला सिम्प्लिफाय करू आपण, त्याचं इक्वेशन बनवू. आता इक्वेशन कसं बनवायचं बघा. इक्वेशन काय आहे? y - 4 इक्वल टू x - 4 - 3. ठीक आहे, देअरफॉर आता -4 तिकडे घ्या किंवा दोघं साईडचा -4 - 4 कट होईल. y इज इक्वल टू x - 3. y इज इक्वल टू x - 3. ठीक आहे, आता हा इकडचा y तिकडे न्या आणि तिकडचा -3 इकडे घ्या. म्हणजे तिकडचा -3 इकडे प्लस होईल. ठीक आहे, इकडचा x ॲज इट इज आणि प्लस वायचं तिकडे काय होईल? मायनस होईल. म्हणजे हे पण दोन अदलाबदल करतोय. ठीक आहे, प्लस वाय तिकडे मायनस होईल. ठीक आहे, आणि मायनस तिथे काय होईल? +3. म्हणजेच x - y इक्वल टू 3. इक्वेशन तयार झाला. देअरफॉर x - y इज इक्वल टू 3. तर अशावरून आपल्याला हे पण सिम्प्लिफाय करता यायला पाहिजे. बघा काय काय केलं. y - 4 इक्वल टू x - 4 - 3 असं केलं. त्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढलं म्हणजे असं मिळेल तो y - 4 इक्वल टू x - 4 - 3. -4 - 4 कट केले. इथं राहिला y, इथं राहिला x आणि -3. ठीक आहे, मग आता आपल्याला x पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. y तिकडे न्या तो मायनस होईल आणि तिकडचा -3 इकडे घ्या तो प्लस होईल. म्हणजे 3 इक्वल टू x - y म्हणजेच x - y इक्वल टू 3. तर अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी पेपरात पडू शकते. म्हणजे बोर्डाच्या पेपरात तर नाही पडू शकत, पण प्रिलिमिनरी एक्झाम्स किंवा फर्स्ट टर्म एक्झाममध्ये पडू शकते. अच्छा, आता एक एक्झाम्पल घेऊ टेक्स्टबुकमध्ये. आता एक एक्झाम्पल आहे, तो टेक्स्टबुकच्या पेज नंबर 23 वर आहे. ठीक आहे, 23 वर दिलेला आहे. आता हा एक्झाम्पल घेण्याचं कारण असं आहे कारण की या टाईपचा एक एक्झाम्पल मागच्या वर्षी प्रिलिमिनरी एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल सेम असंच आहे, बोर्डचाच एक्झाम्पल होता, फक्त हे नंबर्स चेंज करून टाकले होते याच्यामध्ये. लक्षात. तर हे बोर्डचं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपलं फिजिक्स म्हणजे सायन्सचे रिलेटेड आहे. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. याच्यामध्ये स्पीड पण आहे, याच्यामध्ये डिस्टन्स पण आहे, याच्यामध्ये टाइम पण आहे. ठीक, बघा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय काय दिसेल. याच्यामध्ये डिस्टन्स 16 किलोमीटर, 24, 36, 48 याच्यामध्ये डिस्टन्स पण आहे. ठीक आहे, याच्यामध्ये टाइम पण आहे 6, 13. लक्षात. आणि याच्यामध्ये स्पीड पण आहे, स्पीड विचारली की. ठीक आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम या फॉर्म्युलावर हे एक्झाम्पल आहे. फक्त आपल्याला थोडंसं समजायची गरज आहे. तर बघा एक एक वाक्य इथं वाचत जायचं आणि समजत जायचं. बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 6 hours. एक बोट ती 16 किलोमीटर अपस्ट्रीम चालते आणि 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम. त्याला हे पूर्ण प्रवास कंप्लीट करण्यासाठी किती तास लागतात? 6 तास. आता बोट म्हटले म्हणजे रस्त्यावर चालणार नाही, पाण्यामध्येच चालेल आणि पाण्याचा प्रवाह असतो, फ्लो. स्ट्रीम म्हणतो आपण त्याला, स्ट्रीम. पाण्याचा काय असतो? स्ट्रीम असतो. ठीक आहे, स्ट्रीम किंवा आपण फ्लो सुद्धा म्हणू शकतो. फ्लो बघा, स्ट्रीम त्याच्यामध्ये आता 2 शब्द आहेत, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम. हे फक्त आपण पहिला वाक्याचा आपण अर्थ घेतोय. आता एक बोट आहे, ती 6 तासामध्ये अपस्ट्रीम 16 किलोमीटर चालते आणि डाउनस्ट्रीम 24 किलोमीटर चालते. आता अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम काय? स्ट्रीम म्हणजे प्रवाह. ठीक आहे, तर अपस्ट्रीमचा अर्थ असतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या
विरुद्ध दिशेने, म्हणजे नदीचा जो प्रवाह असतो, ठीक आहे, तो कोणत्या तरी स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये असतो ना, एक तर असं असेल किंवा असं असेल, ठीक आहे. तर अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे असं प्रवाह आहे पाण्याचा आणि बोट अशी चालते या डायरेक्शनने, लक्षात. तर तशी ती किती किलोमीटर चालते, 16 किलोमीटर चालते. आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे इकडे प्रवाह आहे तो बोट पण इकडे चालली, ठीक. तसे 16 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम असं जाण्यासाठी ती किती तास लागते, त्याला 6 तास लागतात, ठीक आहे. म्हणजे बघा, एक एक्झाम्पल घेऊ आपण, पाण्याचं एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. आता एक बोट, आता स्ट्रीम असं आहे, या साईडला आहे पाण्याचा प्रवाह, लेफ्ट टू राईट आहे. आता अपस्ट्रीम म्हणजे काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, हे झाले अपस्ट्रीम. काय झालंय, अपस्ट्रीम. आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, ठीक आहे. आता एकदम सिंपल लॉजिकल गोष्ट आहे. आपल्या 90 मध्ये पण एक सायकलचं उदाहरण झालं होतं, ठीक आहे. आता तुम्ही सायकल चालवताय समजा, आता हवा या दिशेने तुमच्या अंगावर आणि तुम्ही या डायरेक्शनने सायकल चालवताय, म्हणजे हवेच्या विरुद्ध दिशेने सायकल चालवताय. तर तुमची सायकल स्पीडली चालेल का स्लो चालेल, ऑब्विसली स्लो चालेल. का स्लो चालेल, कारण की अंगावर येणारी जी हवा आहे, ठीक आहे, ते हवा आपल्याला अपोज करेल, आपल्या स्पीडला अपोज करेल, म्हणजे आपल्या सायकलच्या स्पीड मधून हवेची स्पीड मायनस होईल, ठीक आहे. आणि दुसरं उदाहरण, हवा या दिशेने आणि तुम्ही त्या हवेच्या दिशेने सायकल चालवताय, बरोबर, तर ऑब्विसली आपली सायकल स्पीडली चालेल. का चालेल, कारण की आपली हवेची स्पीड आणि आपल्या सायकलची स्पीड दोन्ही ऍड होतात, ठीक आहे, दोन्ही काय होतात, ऍड होतात, म्हणून ते सायकल स्पीडली चालते. एकदम सिंपल उदाहरण याचं पण आहे. बोट अपस्ट्रीम चालते म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतंय, तर प्रवाह त्याला अपोज करेल, ठीक आहे, म्हणजे बोटच्या स्पीड मधून प्रवाहाची स्पीड मायनस होईल. डाऊनस्ट्रीम मध्ये बोट स्पीडली चालेल, कारण की स्ट्रीम त्याला घेऊन जाईल ना, प्रवाह त्याला घेऊन जाईल बोटला सोबत, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, बोटची स्पीड आणि पाण्याची स्पीड कशी होते, ऍड होते, लक्षात. तर असं एक्झाम्पल आहे, एकदम सिंपल आहे, हे समजण्याची गरज आहे फक्त. तर बघा पुढे अजून आहे, द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 13 hours. 13 तासामध्ये तीच बोट 36 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, म्हणजे 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आणि 48 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने असं चालतं, तिला किती तास लागतात, 13 तास. तर इथे काय विचारलं आहे, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन नवीन शब्द आले, वॉटर करंट आणि स्टील वॉटर. इथं करंट, स्टील, करंट म्हणजे पाण्याचा करंट, हे करंट नाही आहे, इलेक्ट्रिक करंट नाही. तिथं वॉटर करंट म्हणजे पाण्याचा प्रवाह, फ्लो, ज्याला आपण स्ट्रीम सुद्धा म्हणतो. आणि स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, स्टील वॉटर म्हणजे स्टील म्हणजे हे याचा स्टील नाही आहे, टीनचा स्टील नाही, हे स्टील म्हणजे काय, संत पाण्यामध्ये, ठीक आहे, संत पाण्यामध्ये म्हणजे शांत पाणी असतं ना, तलावामध्ये शांत पाणी वगैरे असतो, हवा चालली तर त्याचा प्रवाह लागतो. पण संत पाण्यामध्ये बोटचं स्पीड काढा, म्हणजे इथं दोन स्पीड काढायचे, वॉटर करंटचा म्हणजे पाण्याचा प्रवाहाचा स्पीड काढा, आणि संत पाण्यामध्ये, शांत पाण्यामध्ये बोटचा स्पीड काढा. आलं लक्षात. इथं दोन क्वांटिटी आहे, दोन क्वांटिटी ओळखा आणि त्याच्यावर त्यांचे व्हेरिएबल फिक्स करा, ठीक आहे. तर आपण म्हणू लेट द स्पीड ऑफ बोट, पहिले बोटचं स्पीड म्हणू, इन स्टील वॉटर बी x किलोमीटर पर आवर. स्पीडचं युनिट माहिती असेल ना, किलोमीटर पर आवर. अँड स्पीड ऑफ वॉटर करंट बी, आणि पाण्याचा प्रवाहाचा स्पीड आपण म्हणू y किलोमीटर पर आवर, ठीक.
दोन ज्या गोष्टी विचारले होते ते आपण एक्स आणि वाय मानले. स्टील वॉटरमध्ये बोटची स्पीड एक्स मानली, एक्स किलोमीटर पर आवर, आणि वॉटर करंटची स्पीड मानली वाय किलोमीटर पर आवर. दोन व्हेरिएबल फिक्स करून टाकले. आता इथं आपल्याला लागेल त्यांची स्पीड अपस्ट्रीम मध्ये किती असेल, डाऊनस्ट्रीम मध्ये किती असेल ते स्पीड आपल्याला लागेल. ते स्पीड आपल्याला बनवता यायला पाहिजे. ठीक. आता स्पीड कशी बनवता यायला पाहिजे तर बघा, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम, आता तुम्ही म्हणसान की बोटची स्पीड तर आपण काढलेली आहे, पण इथं बोटची स्पीड कशामध्ये, स्टील वॉटरमध्ये, म्हणजे इथं प्रवाह आहेच नाही असं इथं विचारात धरलेलं आहे. पाण्याला काहीच प्रवाह नाहीये, म्हणजे पाणी एकदम शांत आहे. ठीक. तर त्याच्यामध्येच बोटची स्पीड म्हणलेली आपण. ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे, प्रवाहाच्या दिशेने किती आहे ते अजून काढलेलं नाहीये. ठीक आहे. तर बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असली तर बोटच्या स्पीड मधून पाण्याचा स्पीड मायनस होतो. ठीक आहे. आणि प्रवाहाच्या दिशेने बोटचा स्पीड आणि पाण्याचा स्पीड ऍड होतो. ठीक आहे. तर आपण एक एक काढू. देअरफॉर स्पीड ऑफ बोट इन डाउनस्ट्रीम इज इक्वल टू, डाउनस्ट्रीम मध्ये बोटची स्पीड आणि वॉटर करंटची स्पीड कशी होईल, ऍड होईल. म्हणजे एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर. परत समजून घ्या, डाउनस्ट्रीमचा विचार करतो आपण. डाउनस्ट्रीम मध्ये काय होतं, बोटची स्पीड पाण्याची स्पीड दोघे ऍड होतात, स्पीडली जाते ना, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. म्हणजे इथं बोटची स्पीड आणि इथं वॉटर करंटची स्पीड, प्रवाह म्हणजे वॉटर करंट. ठीक आहे. दोघांची स्पीड ऍड होईल, एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर. अँड स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. अपस्ट्रीम मध्ये काय होईल, बोटच्या स्पीड मधून पाण्याची स्पीड मायनस होईल. बोटची स्पीड एक्स मायनस पाण्याची स्पीड वाय किलोमीटर पर आवर. एक्स मायनस वाय किलोमीटर पर आवर. ठीक आहे. अब डाउनस्ट्रीम मध्ये एक्स प्लस वाय, अपस्ट्रीम मध्ये एक्स मायनस वाय. ठीक आहे. आता आपण इथे स्पीडचा फॉर्म्युला यूज करू. सिन्स स्पीड इज इक्वल टू, स्पीड काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता इथं हा फॉर्म्युला आपण टाइम साठी बनवू. का, कारण की टाइम दिलेला आपल्याला, स्पीड नाही दिलेली आहे. काय दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे. ठीक आहे. मग आपण टाइम साठी हा फॉर्म्युला बनवू. मग टाइम साठी फॉर्म्युला कसा येईल, टाइम इकडे मल्टिप्लाय होईल, स्पीड इकडे डिवाइड होईल, म्हणजे आदला बदल करायचा. देअरफॉर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आपण म्हणतो मॅथ आणि सायन्स रिलेटेड नाहीये, हे उदाहरण द्यायचं. मॅथ आणि सायन्स दोघे रिलेटेड आहे. ठीक आहे. याच्यासाठी मॅथ पण चांगलं ठेवा आणि सायन्स पण चांगलं ठेवा. लक्षात. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. आता हे बघा, आपण पहिल्यासाठी इक्वेशन बनवू. पहिल्या वाक्यावरून आपण इक्वेशन बनवू. आता इक्वेशन बनवायची वेळ आली. ठीक आहे. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन वरून. आता पहिल्या कंडिशन काय म्हणते तो, की बोटला 6 तास, म्हणजे बोट 6 तासामध्ये कशी चालते, 16 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. म्हणजे 6 तासामध्ये ती 16 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण जाते आणि 24 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने सुद्धा येते. दोन्ही मिळून तो टाइम किती आहे, 6 तास. ठीक आहे. लक्षात. आता इथं टाइम कसा मोजला जाईल बघा. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड किती आहे, सॉरी अपस्ट्रीम पाहिजे ना, मग अपस्ट्रीमचा विचार करू. अपस्ट्रीम मध्ये स्पीड किती आहे, एक्स मायनस वाय. अपस्ट्रीम साठी स्पीड किती आहे, एक्स मायनस वाय. आणि अपस्ट्रीम साठी डिस्टन्स किती आहे, 16. ठीक आहे. म्हणजे इथे डिस्टन्स येईल 16 आणि स्पीड येईल एक्स मायनस वाय. पहिले आपण अपस्ट्रीम साठी काढू. ठीक आहे. अपस्ट्रीम साठी पहिला शब्द आहे ना, मग अपस्ट्रीम साठी डिस्टन्स 16 आहे आणि स्पीड एक्स मायनस वाय. पहिले 16 अपॉन एक्स मायनस वाय प्लस, आता डाऊनस्ट्रीम साठी स्पीड आहे एक्स प्लस वाय आणि डिस्टन्स आहे 24. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये डिस्टन्स 24 येईल आणि स्पीड एक्स प्लस वाय.
24 अपॉन एक्स प्लस वाय इक्वल टू दोघांचा मिळून टोटल टाइम किती आहे 6 तास म्हणजे इथे 6 अशी इक्वेशन बनवली. अपस्ट्रीम मध्ये लागणारा टाइम प्लस डाउनस्ट्रीम मध्ये लागणारा टाइम दोन्ही मिळून किती आहे 6 तास. हा पहिला इक्वेशन बनला की दुसरा इक्वेशन ऑटोमॅटिकली येतो. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला नंबर चेंज करायचे बस. ठीक आहे. फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन काय आहे द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 48 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 13 hours. तीच बोट 36 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 48 किलोमीटर डाउनस्ट्रीम चालते किती तासात 13 तासात. ठीक आहे. म्हणजे दोन्ही मिळून 13 तास लागतात. ठीक आहे. मग आता इथं काय होईल स्पीड चेंज होणार नाही. इथं फक्त काय चेंज होईल डिस्टन्स. अगोदर डिस्टन्स 16 आणि 24 होतं. आता डिस्टन्स 36 आणि 48 आहे. ठीक आहे. स्पीड मात्र तेच. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये डिस्टन्स 36 48 येतील आणि स्पीड तेच. पहिला अपस्ट्रीम साठी काढू. अपस्ट्रीम साठी किती आहे डिस्टन्स किती आहे अपस्ट्रीम साठी 36 अपॉन स्पीड आहे त्याचा x मायनस वाय प्लस डाउनस्ट्रीम साठी किती आहे डिस्टन्स 48 स्पीड किती आहे x प्लस वाय दोघं मिळून टाइम किती लागत आहे 13. याला म्हणून इक्वेशन 1 याला म्हणून इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. समजत नसेल तर व्हिडिओ वारंवार बघा. ठीक आहे. मी इच्छाचे हळूहळू सांगतोय. 16 अपॉन x मायनस वाय प्लस 24 अपॉन x प्लस वाय इक्वल टू 6 हा पहिला इक्वेशन मिळाला. ठीक आहे. पहिल्या वाक्यावरून आणि दुसऱ्या वाक्यावरून दुसरा इक्वेशन मिळाला 36 अपॉन x मायनस वाय प्लस 48 अपॉन x प्लस वाय इक्वल टू 13. ठीक आहे. आता हे इक्वेशन कसे आहे हे इक्वेशन आपण ते रिप्लेस करतो ना हे नॉट लिनियर इक्वेशन आहे. ते बघा याच्या अगोदरचा टॉपिक होता प्रॅक्टिस सेट 1.4 त्या टाइपचे इक्वेशन आहे. याच्यामध्ये आपण आता रिप्लेस करू शकतो 16 into 1 upon x minus y 24 into x plus y 24 into 1 upon x plus y 36 into 1 upon x minus y 48 into x 1 upon x plus y. ठीक आहे. तर आपण 1 upon x minus y 1 upon x plus y यांना रिप्लेस करू. रिप्लेसिंग 1 upon x minus y by m and 1 upon x plus y by n in equation 1 and 2. म्हणजे इक्वेशन कसे तयार होतील मग 16 m plus 24 n equal to 6 इक्वेशन 3. त्यानंतर 36 m plus 48 n equal to 13 इक्वेशन 4. आता हे इक्वेशन तयार झाले. हे इक्वेशन तुम्ही इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकता. n चे कोएफिशिएंट इक्वेट करू शकतात. 24 ला 2 ने मल्टिप्लाय केला की 48 होतात. म्हणजे इक्वेशन 3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. तर आपल्याला इक्वेशन कशी मिळतात 2 into 16 32m plus 24 into 2 48n equal to 6 into 2 12 इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. प्लस 48 साइन सेम आहे. सबट्रॅक्शन करा. आपण हे जर सॉल्व्ह केलं ठीक आहे तर आपल्याला m ची व्हॅल्यू मिळते 1/4 आणि n ची व्हॅल्यू मिळते 1/12. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला m ची व्हॅल्यू 1/4 आणि n ची व्हॅल्यू 1/12 अशी मिळते. मग त्यानंतर त्यांचे ओरिजिनल व्हॅल्यू रिप्लेस करून टाकायचे. ओरिजिनल व्हॅल्यू कशी येतील 1/4 इक्वल टू m ची व्हॅल्यू काय होती 1/x minus y and n ची व्हॅल्यू 1/12. n ची व्हॅल्यू काय होती 1/x plus y. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x minus y into 1 x minus y equal to 4 into 1 4 इक्वेशन 6 and इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन x plus y into 1 x plus y equal to 1 into 12 इक्वेशन नंबर 7. इक्वेशन सॉल्व करा. ऍडिंग करा. ठीक आहे. प्लस y मायनस y काढ होतील x plus x 2x equal to 4 plus 12 16. म्हणजे हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू
8 आणि वायची व्हॅल्यू 4 अशी मिळतात. ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता हे घरी. ठीक आहे, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आपण हे शॉर्टकट घेतोय जरा. आलं लक्षात? एक्सची व्हॅल्यू 8 आणि वायची व्हॅल्यू 4. आता एक्स आणि वाय आपण काय मानलं होतं बघा. एक्स काय म्हणलं होतं आपण? स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. ठीक आहे, स्पीड ऑफ बोट. देयरफॉर स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज किती आले? 8 किलोमीटर पर आवर. अँड वाय काय म्हणलं होतं? स्पीड ऑफ वॉटर करंट. ठीक आहे, म्हणजे स्पीड ऑफ वॉटर करंट किती आहे? अँड स्पीड ऑफ वॉटर करंट इज 4 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, ज्या शब्दामध्ये प्रश्न विचारला त्या शब्दामध्ये उत्तर लिहिलं. बोटची स्टील वॉटरमध्ये स्पीड किती असेल? संथ पाण्यामध्ये 8 किलोमीटर पर आवर आणि वॉटर करंटची स्पीड किती असेल? 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे त्याची स्पीड किती असेल? 4 किलोमीटर पर आवर. तर असे हे एक्झाम्पल 4 मार्कांना विचारले जातात क्वेश्चन नंबर 5 मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतात, 2 पैकी एक सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स आहे. आपला हा टॉपिक आहे ऍप्लिकेशन्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू? प्रॅक्टिस सेट घेऊ. ठीक आहे.